हॅलो देवकी भाभी, मी प्राची आत्या. हां बोला आत्या. नमस्ते. नाही, काल मला राधा सोडायला आली ना घरी आणि रात्री अहो उशीर झाला खूप, म्हणून तिला म्हटलं इथेच राहा. मीच म्हटलं म्हणून ती राहिली इथे. हो, घनाने सांगितलं मला ते. अच्छा, जमाई बापू बोलले का? देवकी भाभी, घरी सगळं ठीक आहे ना? हो ठीक आहे. नाही, श्रीपादराव मला जरा चिंतेत दिसले काल, म्हणून म्हटलं. कुछ तकलीफ तो नाही आहे ना? तसं काही विशेष नाही, पण दादा, वहिनी, एक मिनिट. मी तुम्हाला नंतर करते फोन. हां ठेवते. मला तुम्हाला दोघांना एक सॉलिड आनंदाची बातमी द्यायची. आपल्या घरावर ना एक खूप मोठं संकट येणार होतं, पण ते टळलं आणि केवळ प्रभातमुळे. अगं काय झालं, मी एक नवीन बिझनेस करायला घेतला ना, तर त्या पार्टनरनी ना मला अचानक धमक्या द्यायला सुरुवात केली ग. 10 लाख रुपये खंडणी द्या म्हणून. मला कळे ना काय करायचं. मला जीवे मारण्याची धमकी देत होता तो. तर हे ना बोलता बोलता प्रभातला कळलं. त्या प्रभातनी त्याच्याकडेचे ते मल्ल आहेत ना, ते पाठवले त्या माणसाकडे आणि त्या माणसाला असा धमकवलाय, तो माणूस मला सारखे माफी मागणारे फोन करतोय. दादा, तुम्हाला वरचेवर विचारत होतास, पण मी सांगू शकलो नाही. म्हटलं कशाला हे दादा, काय झालं? तू बोलत का नाहीस काहीच? वहिनी कसे बोलतील? यांनी तुम्हाला वरचेवर विचारूनही तुम्ही यांना काही सांगितलं नाहीत ना? हे असं का परक्यासारखं वागायला लागलाय? आपल्या घरात असं आपलं परकं कधीच नव्हतं भाऊजी. सगळी सुखदुःख आपण वाटून घेत आलो. तुमच्यावर एवढं मोठं संकट आलं होतं, ते तुम्हाला यांना सांगावं असं वाटलं नाही. मग ही आनंदाची बातमी तरी कशाला सांगायला आलात? अगं वहिनी, आधीच मी सतत बिझनेस बदलतो, बुडवतो, म्हणून सगळेजण माझी चेष्टा करत असतात. त्यात मला कळे ना की हे सगळं कसं तुम्हाला सांगायचं. पण त्या ज्ञानाने काहीतरी चुकीचा फोन ऐकला आणि घरात गैरसमज पसरवून ठेवले. प्रभात हुंडा मागतोय म्हणून. मग तर मला काही खरं सांगायची धमकच नव्हती माझ्यात. म्हटलं तुम्हाला सगळ्यांनाच खूप त्रास होईल ना. काय त्रास? आपल्या माणसांचा कधी त्रास होतो का भाऊजी? चांगलं आहे हे आमच्यापासून लपवून ठेवलं. तसं आणखीन काय काय लपवलेत आमच्यापासून? राधा घनाचं सुद्धा काहीतरी. राधा घना. देवकी, आपल्याला या घरामध्ये अलिप्तपणाने जगता येणार नसेल तर आपल्याला तातडीनं दुसऱ्या कुठल्या तरी पर्यायाचा विचार करायला हवा आहे. दादा, अरे बापरे, 103 पर्यंत आहे ताप. त्यांना धाप पण लागली आहे ग. आपण यांच्या कानावर घालूया. डॉक्टरना बोलवायला हवं. मी जाते. हा, आणि ऐक, येताना ना जरा थंड पाणी आण आणि एक स्वच्छ रुमाल घेऊन ये. जरा गड्या घालते थंड पाण्याच्या, बघूया ताप उतरला तर. हो चालेल. मी येतेच. माई, माई कशा अशा आजारी पडलात? माई, माई तुम्ही आजारी पडलात ना की आम्हीच गळून जातो. का इतकं मनाला लावून घेतलंय सगळं? माई बऱ्या व्हाना, पटकन बऱ्या व्हाना माई. माझ्या जगण्याचं ध्येय आपलं घर होतं ग. ते जोपर्यंत एकत्र एकसंध होतं तोपर्यंत मला जगण्याची उमेद होती. तुमच्या चेहऱ्यावरचं हसू माझ्या जगण्याचा अर्थ होता. शरीर थकलं,
तरी जगण्याची सगळी भिस्त माझ्या मनावर होती. माई, तेच आता हरवलंय ग. आता माझं शरीर किती दिवस तग धरणार? माई नका ना बोलू असं. तुम्ही शांत व्हा बघू. हे बघा सगळं नीट होईल. हा रामरक्षा म्हण ग. म्हणते माई. श्री गणेशाय नमः. अस्य श्रीरामरक्षा स्तोत्र मंत्रस्य बुधकौशिक ऋषिः श्री सीता रामचंद्रो देवता अनुष्टुप छंदः सीता शक्तिः श्रीमद् हनुमान कीलकम श्रीरामचंद्र प्रीत्यर्थे रामरक्षा स्तोत्र मंत्र जपे विनियोगः अतध्यानं ध्यायेदा जानुबाहुं वृतशरधनुषं बद्धपद्मासनस्थं पीतं वासोवसानं नवकमलदलस्पर्धिनी. खूच साखरपुडा बघायचा आहे ग मला. मायाचे असं का म्हणताय हो तुम्ही? वामांकारूढ सीता मुखकमलमिलल्लोचनं नीरदाभं नानालंकार दीप्तं तदुत्तर मूर्जटां मंडल. तुझ्या रामाला सांग आता सुटका हवी मला. नाही नाही सहन होत रे रामा, नाही सहन होत. हे दिया रे, खूप प्रॉब्लेम झाला रे सगळा. तू कशाला मला ते राधा आणि घनाबद्दल सांगितलंस? दादा आणि मनीषी काहीही बोलायला गेलं ना तरी त्यांच्या नजरेला नजर देता येत नाही आता. दादा तू काळजी करू नकोस. माईला अजूनही कॉन्फिडन्स आहे की राधा आणि घना एकत्र येतील. असं काहीही होणार नाहीये. दादा आणि बहिणींनी केवढा गैरसमज करून घेतलाय माहितीये. दादा बहिणीला म्हणत होता याच घरात जर का आपल्याला अलिप्तपणे राहता येत नसेल ना तर आपण दुसऱ्या पर्यायाचा विचार करूया. दुसरा पर्याय म्हणजे दादा काय घर सोडून जाणार आहे? हो. काही काय? अरे बरोबर आहे ना तसं. त्यांच्याच मुलाची गोष्ट आपण त्यांच्यापासून लपवून ठेवतोय दिघा. अरे राधा आणि घनाची चूक आहे तर त्यांना भोगू दे ना. आपण का भोगतोय सगळं? सगळी काळे का फॅमिली होरपळली गेलेली. काय झालं? नाही काही नाही. काय ग मग? नाही माईंना खूप ताप आलाय. अंग तापलंय, फणफणल्यात नुसतं तापाने. काय? हो मी गोळी दिली पण काही ताप उतरत नाहीये. एक मिनिट. वल्लभ दादा तू आता डॉक्टरांना फोन कर आणि तुम्ही माईपाशी बसा. मी श्रीपाद दादाला भेटून येतोच. हो लिसन. भाऊजी काय झालंय? नाही काही नाही. तू डॉक्टरांना फोन करून ना. मी तू चल चल माईकडे जाऊया आधी. सर ये. सर ती मखीजांच्या ऑफिसमधून काही फीडबॅकची मेल आली आहे का? नाही मी रात्री उशिरापर्यंत जागून ते आर्टवर्क त्यांना मेल केलंय. मी एक्सपेक्ट करते की काही मेल येईल आपल्याला फीडबॅकची. काही आली आहे का? चेक करता का प्लीज? नाही मी बघायचं. मी बघतो. मी बघून सांगतो ना तुला. हां सगळं काय काम झटकन संपलेलं दिसते सगळं. हो मी काल रात्रीच पूर्ण केलंय सगळं. बरं तुम्हाला वेळ आहे का सर थोडासा? बस थोडं बोलायचंय सर तुमच्याशी. ऍक्च्युली काय झालंय की मला खूप कंटाळा आलाय सर कामाचा. म्हणजे कामाचा नाही, मला ह्या अशा कामाचा खूप कंटाळा आलेला आहे. म्हणजे मला काहीतरी अशी चॅलेंजिंग असाइनमेंट द्या ना सर. म्हणजे ज्यात मला खूप काम करायला लागेल, रिसर्च करायला लागेल, खूप काही क्रिएटिव्ह डिस्कशन्स असतील, काही डिझाईन्स तुम्ही रिजेक्ट करा, मी परत काही ऑप्शन्स देईन, किंवा म्हणजे मला खूप जास्त वेळ जाईल असं एक मला बिझी ठेवेल असं एक मोठं महत्वाची जबाबदारी काम दे मला. असं चॅलेंजिंग काही कळलं. अंडरस्टूड. मला द्या. अगं तुला टाइम कन्झ्युमिंग काम
कसं आहे तुम्ही मला सांग? का? तुझं घर, संसार, जबाबदाऱ्या. याला काहीच अर्थ नाहीये सर. तुम्ही मला गेले काही दिवस म्हणजे लग्न झाल्यापासून अशी काही चॅलेंजिंग असाइनमेंटच देत नाहीत. तुम्ही अंडर एस्टिमेट करताय मला. काय झालंय राधा? काही झालेलं नाही. हे बघा सर, तुम्ही मला माझं असं डिस्क्रिमिनेशन करणार असाल ना तर मी जॉब सोडते. जॉब काय सोडते? आय डोंट टू आर्ग्यू विथ यू. इफ यू आर कीन टू डू समथिंग न्यू. हे बघ, नाशिकच्या क्लायंटचं प्रोजेक्ट आहे. त्यांच्या ब्रँडचे लोगोज डिझाईन करायचे, त्यांच्या प्रॉडक्टचं लेबलचं डिझायनिंग आहे, भरपूर रिसर्च वर्क आहे. ग्रेट. हे करायचं आहे तुला? मला आवडेल. माझं काहीच म्हणणं नाही आहे. डिटेल्स बघून घे. मी करेन. वेळ देशील? देईन सर. घे घे, काही प्रॉब्लेम नाही, घे. सॉरी सर. हां हॅलो काकू बोला. नाही मी ऑफिसमध्ये आहे. नाही मी रात्री घरीच जाईन पप्पांच्या. काय? काल रात्रीपासून बरं नाही तर ना? हां. आणि तुम्ही अहो मला आज काय फोन करताय काकू? मी लगेच कळवायचं ना. नाही 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 मी येईन. चालेल काय काकू? मी येईन. मी आत्ता ताबडतोब निघते ऑफिसमधून सरांना विचारून. हां नाही नाही काळजी नका करू. मी पोचते. हां सर मला जरा लवकर निघायला लागेल घरी. आजींना बरं नाही आहे. मी उद्या वाचलं तर चालेल का सर? माझं काही म्हणणं नाही आहे. चालेल, उद्या बघितलंस तरी चालेल. थँक्यू सर. मी उद्या वाचते नक्की. गुड डे. अहो प्लीज, पुरे झालं ना आता. ही शांतता मला सहन होत नाहीये. दिगंबर, अरे तू तरी सांग, काय चाललंय काय घरामध्ये? जगात अशा बऱ्याच गोष्टी असतात की आपल्याला कळत नाही, माहीत नाही, तरी त्या घेऊन आपण जगतोच ना. मला एक कळत नाही, तुम्ही का वागताय असे? काय बोलायचं आणि काय बोलायचं नाही याचं स्वातंत्र्य जसं तुम्ही उपभोगता तसं कोणालाही उपद्रव होणार नाही हे बघून कसं जगायचं याचं स्वातंत्र्य मीही उपभोगतो. आपण आपलं घर जपायचं का आपले इगोच जपायचे? दिगंबर, म्हणजे घर जपण्याची चिंता आम्हाला नाही असं म्हणायचंय तुला? आणि महत्वाच्या बाबतीत आम्हाला अंधारात ठेवून कसल्या घर जपण्याच्या गोष्टी करतोयस तू? आमचं चुकलं असेल, पण आम्ही का नाही सांगितलं याच्या मागचा विचार तर ऐकून घ्या. केवळ तुम्हाला ऐकल्यानंतर वाईट वाटू नये म्हणून नाही सांगितलं. खरंच हे बघ दादा, तुला जर आमच्यावर रागवायचं असेल, चिडायचं असेल तर चिड, रागव, तुझा हक्कच येतो. पण प्लीज घरातनं जायची भाषा करू नकोस रे. तो हक्क आता उरला नाही याची जाणीव झाली आणि म्हणूनच दुसऱ्या पर्यायाचा विचार करतोय. हो, मी हेच सांगायला आलोय की माईची तब्येत बिघडली. काय झालं माईंना? तापानं फणफणते ती. 103 ताप येतील. तू हे खरं सांगतोयस दिगंबर? माई शपथ, मी चेष्टा नाही करत आहे. वल्लभ दादाने डॉक्टरांना फोन केला, ते येतीलच आता. हो दिगंबर खरं बोलतोय. येत आहे ना?
माऊली, आम्हाला सगळं कळलं हे तुम्हाला कळल्यावर फार अस्वस्थ वाटलं असेल ना तुम्हाला? साहजिक आहे. खरं तर मी तुमच्यासमोर काय बोलणार, पण बोलल्याशिवाय राहत नाही. म्हणून माऊली, ज्या वयात तुम्ही स्वप्न पाहताय ना त्या वयात स्वप्नाशी मोठी वाटतात. आणि माझ्या वयामध्ये ही स्वप्न मी पूर्ण झालेली तरी बघितली असतात किंवा स्वप्न बंगलेली तरी मी पाहिलेली असतात. पण स्वप्न पाहावेत माणसांना, आणि स्वप्न पूर्ण झाली ना की असं वाटतं अजून स्वप्न राहिलीत, अरे हे स्वप्न राहिलेत, ते स्वप्न राहिलंय. पण स्वप्न तुटली ना की माणूस तुटतो माऊली, आतून आतून तुटतो, एकटा पडतो. त्याला कोणाच्या तरी सोबतीची गरज असते. आणि अशा वेळी तो सुद्धा पाठ फिरवतो, रुसून बसतो, साथ नाही देत तो. एकटेपण आणि सोबतीला कोणी नसणं नेमकं काय असतं ना, मला विचारा माऊली. आपण अशा वेळी आपली हक्काची व्यक्ती असते ना ती कधीही पाठ फिरवत नाही माऊली. हो, ती कायम सोबत असते आपल्या. माऊली, काही नाही, गणा माऊलींकडून जीवनावश्यक सूत्र काही समजून घेत होतो, त्यामुळे तुम्ही आलात. माई, माईची तब्येत बिघडली. माईला ताप आलाय. माऊली, माईला खूप ताप आलेला आहे. मी डॉक्टरांना फोन केलाय, ते यायला निघालेत, पण ते काही होणार नाही माईला, मी बघतो. तुम्ही जरा कोपऱ्यावर उभे राहता का? डॉक्टरला घेऊन या. हा, शामराव, काय चाललंय तुझं? का वागतेस तू अशी? का असा हट्टीपणा करतेस तू? आता तू ताप काढला अंगावर, तुला माहितीये तुला काही झालं, जास्त शिंका आलं तरी मला त्रास होतो. तुला माहितीये तू मुद्दामून वागतेस असं, का करतेस असं? अरे ताप काही सांगून येत नाही रे बाळा. शामराव, हे नाटक नाहीये रे. एक वेळ नाटक करून डोळ्यातून पाणी काढता येतं, पण अंगात जोर नाही आणता येत. मग का वागतेस तू असं? का बोलतेस असं? का तू लगेच बरी हो, आत्ताच्या आत्ता लगेच. नाही तर मी खूप रागवेन तुझ्यावर. नको रे बाबा, रागवू नकोस माझ्यावर. आणि माझी तब्येत खालावली आहे म्हणून तुझे निर्णयही बदलू नकोस. तुझा निर्णय तोच राहू दे जो आतून तुला घ्यावासा वाटतोय. इथून पुढे मला हवे तेच निर्णय तुम्ही घ्यावेत असा प्रयत्न मी नाही करणार. त्यातला फोलपणा मला कळलाय रे. आता निवांत राहायचंय मला. किती दिवस हे चक्र डोक्यात ठेवून राहू?
आणि तुमची अडवणूक करू. माझ्या आग्रहामुळेच तुला हे करावं लागलं ना. अरे आयुष्य मुलांना धडे शिकवण्यात गेलं. म्हातारपणी फार मोठा धडा शिकवलास रे तू मला. प्लीज असं बोलू नकोस मायाची. ज्वर आहे ना म्हणून बडबडते. तू मनाला लावून घेऊ नकोस हा. तुला हवा तसा जग रे तू. तू तू फक्त बरी हो, कळलं तुला? तू लवकर बरी हो. मी काही नाही, जा शांत झोप. मी सुद्धा प्रयत्न करते झोपण्याचा. डोळ्याला डोळा लागत नाही रे. डोळे मिटून प्रयत्न करते झोपण्याचा. जा. ही म्हातारी आता तुला कधीच त्रास देणार नाही. चॉकलेट आणलंय तुझ्यासाठी. एक तुकडा खा, लगेच बरं वाटेल तुला. घे. नको, कडू झालंय रे तोंड.